चलना कबीरा होशियार होकर चलना, कौन किसी के जोरू लड़के कौन किसी के साले, जब तक पल्लों में पैसा तब तक मीठा बोले कबीरा, तब तक मीठा बोले। या ठिकाणी माझे कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात. कबीर महाराज सांगतात या ठिकाणी, अरे भले म्हणून मनुष्या तू आला कशासाठी, पहिल्यांदा याचा तो शोध घे. अरे की नाही, तू कशासाठी या ठिकाणी आला याचा शोध पहिल्यांदा घे आणि मग पुढे तुला काय करायचे ते कर. ऐका ना, या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल, आपण कशासाठी या ठिकाणी आलो वर श्राद्धाला, पहिले याचा शोध घेण्यापेक्षा या भूतलावर तुम्ही आम्ही कायसाठी आलो याचा शोध पहिल्यांदा तुम्ही आम्ही घ्या बरं का. याचा शोध पहिल्यांदा घ्या. तुम्ही म्हणाल आपण कुठून आलो, कहां से आया कहां जाएगा ये कुछ मालूम करना, 2 दिन की जिंदगी बंदे होशियार होकर चलना कबीरा, होशियार होकर चलना. माझे कबीर महाराज तुम्हाला मला सांगतात की अरे 2च दिवसाचं आयुष्य तुला मला आहे, थोडासा माणसा हुशार होईल. कुठून आला आणि कुठे चालला जरा याचा शोध घे. करायचं नाही. तुम्ही म्हणता बरोबर आहे, आम्ही ओझरवरून आलो आणि इकडे सिन्नरकडे चाललो. तुम्ही म्हणा कुठून आला कुठं चालला, करायचं नाही. कुठून आला आणि कुठं चालला, या ठिकाणी चांदोरीवरून आलो आणि निफाडकडे चाललो. नाही 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 नाही, या प्रवासाचं वर्णन मी करत नाही. या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रवासाचं वर्णन करतो आहोत की हा मनुष्य जन्म मिळाला, पण या मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही काय करतो माहितीये का, या ठिकाणी हे पंचमहाभूत तुमचं माझं शरीर चालवतात. भगवंताने सुंदर असं शरीर तुम्हाला मला दिलं, हे 3.5 हाताचं. या ठिकाणी या अवयवाचं वर्णन जर केलं तर या ठिकाणी प्रत्येक अवयव फार महत्वाचा आहे बरं का. प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. सुंदर असे डोळे दिले, सुंदर असे हात दिले, सुंदर असे पाय दिले आणि ऐका ना, सुंदर असं मन दिलं, सुंदर असं हृदय दिलं. या ठिकाणी सुंदर डोळे दिले म्हणून तुम्ही माझ्याकडे सर्वजण बघू शकतात. हे सर्व सुंदर शरीर आपणाला दिलं, पण ऐका ना, हे शरीर दिल्यानंतर प्रत्येक अवयवाचं काही ना काही कार्य आहे. खरं आहे की नाही, प्रत्येक अवयवाचं काही ना कार्य आहे. सुंदर डोळे दिले, डोळ्यांनी भगवंताचं काय बघावं, मुख बघावं. सुंदर हात दिले, हातांनी टाळी वाजवावी. सुंदर पाय दिले, पायांनी काय करावं, तीर्थयात्रा कराव्या. एखाद्याच्या मदतीला जायचं असेल तिथं जावं. खरं आहे की नाही. सुंदर असे डोळे दिले, हात दिले, पाय दिले, सुंदर अशी बुद्धी दिली. पण ऐका ना, सुंदर असा माणसाचा जन्म तुम्हाला मला प्राप्त झाला. पण ऐका ना, सुंदर माणसाचा जन्म प्राप्त झाला, पण सुंदर माणसाचा जन्म प्राप्त झाला, पण या ठिकाणी तुम्हाला मला कळाला का. खरं आहे की नाही. अहो, हे माणसाचं शरीर आहे, हे कोण चालवतं या ठिकाणी, कोण चालवतं. आता मला सांगा तुम्ही सर्वजण, या ठिकाणी आपला देश आहे, हा देश कोण चालवतं, एक मंत्रिमंडळ चालवतं. खरं आहे की नाही. मंत्रिमंडळ आहे ते पूर्ण देश चालवतं. आपलं राज्य कोण चालवतं, तिथं पण एक मंत्रिमंडळ आहे आणि ते मंत्रिमंडळ काय करतं माहितीये का, सर्व आपलं राज्य चालवित असतं. प्रत्येकाला एक खातं दिलेलं आहे आणि मग ते सर्व मंत्रिमंडळ चालवतं. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या सृष्टीला, या भूतलाला चालवणारं सुद्धा एक मंत्रिमंडळ आहे बरं का. तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, पण मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. या ठिकाणी एक मंत्रिमंडळ आहे बरं का, आणि ते मंत्रिमंडळ काय करतं माहितीये का, सर्व आपली सृष्टी चालवतं. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रपती कोण आहे बरं का, कोण राष्ट्रपती आहे, कोण, या ठिकाणी आपले दत्तात्रय प्रभू आहे ना, हे राष्ट्रपती आहे या आपल्या मंत्रिमंडळाचे बरं का. अण्णा, या ठिकाणी राष्ट्रपती भगवान श्री दत्तात्रय आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या सृष्टीची निर्मिती कोणी केली माहिती आहे का, कोणी निर्मिती केली या ठिकाणी सृष्टीची, ब्रह्मदेवांनी केली. म्हणजे ते कोणते मंत्री माहिती आहे का, निर्माण मंत्री, आपण त्याला म्हणतो काय, निर्माण मंत्री आहेत. की त्या ठिकाणी आपण जर बघितलं
तर या ठिकाणी याचं पालन पोषण करणारं जे मंत्री आहे त्या ठिकाणी अन्न पुरवठा मंत्री म्हणा, गृहमंत्री म्हणा, तुम्ही हे कोण आहे माहिती आहे का? भगवान श्री विष्णुदेव आहे. हे सर्वांचं पालन पोषण करतात. अगदी सर्वांना रात्री झोपेपर्यंत अन्नाचा एकही कमी पडू नये म्हणून काय करतात ते माहिती आहे का? अन्न पुरवठा मंत्री आणि सर्वांना सांभाळण्याचं काम आपले श्री भगवान विष्णू करतात की नाही? करतात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अध्यक्ष कोण आहे? या सर्व मंडळाचा, विधिमंडळाचा अध्यक्ष कोण आहे? ते आपले श्री गणेशजी आहेत बरं का. हे गणेशजी आहेत ना, ते अध्यक्ष आहेत. आणि त्या ठिकाणी त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कृषी आणि जल हे खातं कोणाकडे आहे? कृषी खातं आणि जल खातं कोणाकडे आहे माहिती आहे का? आमच्या वरुण देवांकडे. वरुण देव बरं का. आणि ते वरुण देव काय करतात? तिकडून जर कॉक फिरवला तर लगेच मे मध्ये पाऊस चालतो. कॉक बंद केला तो ऑगस्टमध्ये पण ऊन पडलं. खरे की नाही? आता हे सगळं त्यांच्याकडे आहे. ते वरून सर्व कार्य करीत असतात. वरुण देव ना ते आपले कोण आहेत माहिती का? कृषी आणि जलसंधारण मंत्री आहेत. आणि ते सर्वजण करत असतात. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री आहेत बरं का, ते तुम्हाला विषय समजतोय ना? पण आता समजतोय ना विषय? जे शिक्षण मंत्री आहेत ना ते कोण आहेत माहिती का? माझ्या सरस्वती माता आहेत. आपण त्यांना काय म्हणतो माहिती का? यांना सरस्वती प्राप्त झाली. खरंय की नाही? म्हणजे शिक्षण मंत्री आणि समाज कल्याण हे सगळं कोण करतंय? माझ्या सरस्वती माता ते करताय बरं का. या ठिकाणी आपण जर बघितलं तर अस्त्र शस्त्र दुष्टांचा संहार करण्याचं जे कार्य आहे ते कार्य कोण करतो माहिती का? माझी आदिशक्ती दुर्गा माता यांच्याकडे हे खातं आहे. हे खातं दिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांचं संरक्षण करण्याचं खातं कोणाकडे माहिती आहे का? कोणाकडे? मला तुम्ही सांगा बरं. कोणाकडे संरक्षण करण्याचं? आपण सर्वजण त्या ठिकाणी शनिवारी हनुमंतरायाची उपासना करतो. रोज हनुमंतरायाच्या मंदिरात जातो, दर्शन करतो. त्यांना आपण काय म्हणतो माहिती का? संकटमोचन, संकट हरण. त्या ठिकाणी माझे हनुमंतराय आहेत ना ते काय करतात माहिती का? माझे जगद्गुरु तुकोबराय त्यांना वंदन करतात. शरण शरण हनुमंता, हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. या ठिकाणी भक्तीचा काय वाटा आहे त्या मला दाखवावा. या ठिकाणी आपले हनुमंतराय आहेत ना ते काय करतात माहितीये का? संकट हरण करतात. म्हणून आपण काय करतो माहितीये का? तुम्हाला प्रत्येक गावामध्ये लागलं तर एखाद्या देवाचं मंदिर सापडणार नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव तुम्हाला सापडणार नाही. सापडलं का तुम्हाला कधी फिरताना? तुम्ही नेहमी फिरणारी मंडळी कधीच नाही. हनुमंतरायाचं मंदिर तिला सापडणारच आहे. आणि ऐका ना, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी संरक्षण मंत्री आहे. आता प्रत्येक देवाचे अनेक अवतार आहेत बरं का. तुम्ही म्हणले काही देवाची नावं नाही आले. या ठिकाणी अनेक अवतार आहे. मेन अवतार मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी संरक्षणाचं काम माझ्या हनुमंतरायाकडे बरं का. या ठिकाणी स्थापनेचं काम आपले विश्वकर्मा जे आहेत ना त्यांचं पुनर्वसन निर्माण खातं त्यांच्याकडे बरं का. कोणाचं? विश्वकर्माजीचं. अशा अनेक प्रत्येकाचं खातं प्रत्येकाचं आहे. आणि ही सृष्टी चाललेली आहे बरं का. ऐका, हे देशाचं मंत्रिमंडळ बदलू शकतं, राज्याचंही बदलू शकतं कधीतरी, पण हे जे सृष्टीचं मंत्रिमंडळ तुम्हाला सांगितलं हे कधीही बदलत नाही. आपल्या अनेक पिढ्या आल्या आणि अनेक पिढ्या गेल्या, पण ते आहे तसंच आहे. पण ऐका, याच्यातही मी तुम्हाला सांगेल की तुम्ही म्हणाल महाराज या ठिकाणी कायदा मंत्री कोण आहे बरं का. सर्वात महत्वाचा विषय कायदा आणि सुव्यवस्था कशी ठेवायची. आणि या ठिकाणी आपले जे कोणते मंत्री आपण त्यांना म्हणतो जे गुप्त खातं ज्यांच्याकडे आहे बरं का, ते गुप्त देव मंत्री कोणते माहिती का? आपले सूर्यदेव आहेत.
सगळ्यांना सूर्यदेवांपुढे सगळ्या सृष्टीची रचना त्यांना सगळं माहिती असतं बरं का. गुप्त खाता आपल्या कोणा काय माहिती का सूर्यदेव जिकडे आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल, फार विस्तार या विषयाचा झाला, आपल्याला विषय वेळ कमी या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल. या ठिकाणी असं आहे की आपल्या सगळ्यात महत्वाचं कायदा सुव्यवस्थेचं खातं कोणाकडे माहितीये का? यमराज. यमराजांकडे काय आहे माहितीये का? कायद्याचं खातं आहे. कुणाला शिक्षा कशी द्यायची आणि कुणाला कशी शिक्षा द्यायची कोणाकडे खातं आहे माहितीये का? यमराजांकडे खातं आहे. आता त्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी आपल्याला किती वाटतं माहितीये का? किती आपण सर्वजण घाबरतो. कायदा सुव्यवस्था कोणाकडे माहितीये का? यमाची, यमराजाकडे. माझे संत महात्मे सांगतात, काय सांगतात? नाही या यमासी करुणा काढिता कुडी तुनी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्या चोर मध्ये न पूजे नाही या यमासी करुणा. ऐका, या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल की या ठिकाणी कायदे सुव्यवस्था मंत्री जर या सृष्टीचं कोण असेल ते यमराज आहे. त्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी सगळे माणसं घाबरतात. खरे की नाही? भीती वाटते का हो? खरे की नाही? मला तुम्ही सांगा, सगळे पूजा करता पण तुम्ही म्हणले यमराजांची पूजा करतो. खरे की नाही? त्यांना बोलवतो. खरे की नाही? सगळ्या देवांना आपण बोलू शकतो. खरे की नाही? देवांना बोलवतो आपण, पंढरीश पांडुरंगालाही बोलवतो, त्या ठिकाणी महादेवांनाही बोलवतो, सर्व देवांना बोलवतो. पण या ठिकाणी आपण जर बघितलं, कोणी म्हणत नाही ओ यमदेवा या जरा दर्शन द्या. खरे की बोलवतो का आपण? नाही बोलवतो. अहो ते आले म्हणजे काय झालं माहितीये का? ते आले म्हणजे आपल्या दारापुढे चार बांबू पडले सांगायचे. खरे खरे त्यांचं येण्याच असं असतं. मी कायसाठी सांगतोय तुम्हाला, तर ते कायदा मंत्री आहे. म्हणजे जसं इकडं मंत्रिमंडळ आहे तसं तिथेही मंत्रिमंडळ आहे. मी तुम्हाला कायसाठी सांगतोय की सुंदर असा नरदेह दिला, एक दिवस तो जाणार आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतरात यावे चैतन्य नाते. जसं आपण एखादा नवीन कपडा बदलावा, माझे विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, तसा हा देह काय करतात माहिती का? फक्त पुडी बदलित असतो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. आणि ऐका, या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल की त्या ठिकाणी असं घडलं की माणसाचा जन्म मला मिळाला, पण या ठिकाणी मिळाल्यानंतर मोठे मोठे भल्या भल्यांना काय झालं माहितीये का? माणसाचा जन्मच कळाला. बरं का? माणसाचा जन्म मिळाला पण तो कळालाच नाही. या अनुषंगाने मी तुम्हाला बोलतोय. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ऐका. या ठिकाणी एक लाकूड तोड्या होता बरं का. आणि तो लाकूड तोड्या काय करायचा? रानामध्ये जंगलामध्ये जायचा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तो लाकडं तोडायचा. आणि लाकडं तोडल्यानंतर तो काय करायचा? ते लाकडं घरी आणून ते वाळवून त्या लाकडांचं काय करायचं माहितीये का? जाळायचा. आणि जाळल्यानंतर कोळसा तयार करायचा. आणि तो कोळसा शहरामध्ये नेऊन, बाजूच्या गावाला नेऊन तो कोळसा विकायचा. आणि विकल्यानंतर तो काय करतो? त्याच्यावरती तो आपला उदरनिर्वाह, आपलं जीवन तो जगत होता. आणि असं करत असताना त्याचा रोजचा दिनक्रम चालू होता. त्या ठिकाणी असं घडलं की त्या ठिकाणी तो उदरनिर्वाह करीत असताना त्या देशाचे राजे आणि त्या ठिकाणी शिकार करीत होते. आणि शिकार करत असताना काय घडलं की ते राजे शिकार करताय. आणि शिकार करत असताना त्यांनी ते राजेसाहेब एका श्वापदाला बाण मारणार. आणि बाण मारित असताना त्यांच्या पायासमोरून एक भला मोठा सर्प चालला. बरं का? ऐका, लक्ष द्या इकडे. भला मोठा सर्प त्या ठिकाणी चाललाय. त्या राजेसाहेबांचा पाय त्या सर्पावरती पडणार. तेवढ्यात त्या लाकूड तोड्यानं बघितलं, अरे आपल्या राजेसाहेब आहेत, यांचा पाय जर पडला तर या ठिकाणी आपल्या सर्वांचे कैवारी आहेत, यांचा पाय जर त्या सर्पावर पडला आणि पाय पडल्यानंतर काय होईल? हे मृत्युमुखी पडतील. आपण काय करू? यांना वाचू. म्हणून त्यानं काय केलं माहितीये का? त्या राजेसाहेबांना असं बाजूला ढकललं. ढकलल्यानंतर राजेसाहेब खाली पडले. आणि खाली पडल्यानंतर काय घडलं? त्या ठिकाणी राजेसाहेब वाचले. सेवकांना राग आला. त्या लाकूड तोड्याला त्यांनी मारलं. पण राजेसाहेबांनी सांगितलं, अरे याची चुकी नाही, यानं जर मला वाचवलं नसतं तर माझा अनमोल असा देह आज
गेला असता मला सर्पदंश झाला असता. आणि मग त्यावेळेला लाकूड तोड्यानं काय केलं, राजेसाहेबांना वाचवलं. आणि वाचवल्यानंतर असं घडलं की त्या ठिकाणी राजेसाहेब त्यांच्यावर खुश झाले. अरे माझा अनमोल असा नरदेव यांना वाचवला, मी काय करू आता. राजेसाहेबांनी त्याला रथामध्ये बसवलं. आणि रथामध्ये बसवल्यानंतर राजेसाहेब त्या रस्त्यानं चालले बरं का. चालता चालता त्यांनी बघितली, म्हटले सेनापतीला सांगितलं, अरे ही 5 एकरची जी चंदनाची बाग आहे ना आपली, ऐका फार सुंदर उदाहरण आहे. या ठिकाणी 5 एकर चंदनाची बाग आहे ना, ती 5 एकर चंदनाची बाग काय करायची माहितीये का, या लाकूड तोड्याला देऊन टाकायची. याला सांगायचं आता तू जंगलात जायचं नाही, रानावनात फिरायचं नाही, लाकडं तोडायची नाही, आता ही चंदनाची बाग तुला मी दिली बरं का. त्याला ही चंदनाची 5 एकर बाग दिली बरं का, असं जिनव आहे का. आणि चंदनाची 5 एकर बाग दिली. बाग दिल्यानंतर त्यानं काय केलं, चंदनाची बाग मिळाली. राजेसाहेब आपल्या महालामध्ये निघून गेले. निघून गेल्यानंतर या लाकूड तोडायचा दिनक्रम सुरू झाला. काय करायचं, लाकडं तोडायची आणि पुन्हा वाळवायची. वाळवल्यानंतर ती पुन्हा जाळायची आणि त्याचे कोळसे तयार करायचे आणि परगावच्या गावाला जाऊन ते काय करायचे, विकायचे. आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालवायचा. ऐका बरं का सज्जनो, फार सुंदर उदाहरण आहे. तुमच्या माझ्या काळजाचा ठेका घेतल्याशिवाय हे उदाहरण राहणार नाही. ऐका, या ठिकाणी हा लाकूड तोड्या असं करतोय. 3 वर्ष झाले. आणि 3 वर्ष झाल्यानंतर राजेसाहेबांनी काय केलं माहिती का, पुन्हा राजेसाहेबांनी त्या रस्त्यानं राजेसाहेब जात असताना त्यांना आठवण झाली, अरे या जंगलात या वस्तीवर मी मेलो असतो आणि या ठिकाणी सर्पदंश मला होत होता. एका लाकूड तोड्याला मी चंदनाची 5 एकर बाग दिली. आता तो लाकूड तोड्याचं काय झालं असेल मी बघतो म्हणे. आणि मग ते सगळेजण तिथं राजेसाहेब ते सर्व बघायला गेले. गेल्यानंतर असं घडलं, ऐका, राजेसाहेबांनी बघितलं बरं का. आता मला सांगा त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे होतं. राजेसाहेबांनी बघितलं, त्यांना असं वाटलं या लाकूड तोड्याचा फार मोठा बंगला झाला असेल, या लाकूड तोड्याकडे 4 चाकी गाडी असेल, हा लाकूड तोड्या खूप श्रीमंत झाला असेल असं त्याला वाटलं. आणि त्यावेळेला काय घडलं, राजेसाहेबांनी बघितलं लाकूड तोड्याची जशी झोपडी होती तशीच झोपडी राहिली बरं का. राजेसाहेबांना विशेष वाटलं, अरे चंदनाची बाग एक दिली, अस्सल चंदन बरं का, अस्सल गुणकारी चंदन. आणि त्या चंदनाचा अर्धा 1 किलोमीटरपर्यंत सुगंध सुटावा अशी चंदनाची बाग मी याला दिली. आणि यानं काय केलं मला तरी बघू द्या. आणि मग राजेसाहेबांनी रथ थांबवला आणि लाकूड तोड्याला बोलवल्यानंतर विचारलं, म्हणले तुम्हाला 5 एकर चंदनाची बाग दिली होती, तुम्ही काय केलं मला तुम्ही सांगा. आता ते काय म्हटले माहिती आहे का, काय म्हटले लाकूड तोड्या, त्या ठिकाणी लाकूड तोड्या असे म्हटले, त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी मला चंदनाची बाग दिली, मग मी काय केलं म्हणे माहिती आहे का. काय केलं, आम्ही रोज कुऱ्हाड घ्यायचो आणि जंगलात लाकड तोडायला जायचो. तुम्ही बाग दिल्यामुळं मला जवळच लाकड तोडायला झालं ना, खरं आहे. आता ते लाकड कशी होते तुम्हाला माहिती, कशी होते, चंदनाची होते. आणि तुम्ही मला जवळच लाकडं तोडायला दिलं, मी काय करायचो, जंगलात जात नव्हतो, इथंच लाकडं तोडायचे, इथंच वाळवायचे आणि इथंच कोळसा तयार करायचा, तो परगावला जाऊन विकायचा. राजेसाहेबांनी काय केलं माहिती का, कपाळाला हात लावला. आता तुम्हाला मला सांगा, त्यांनी कपाळाला कसा हात लावला. आता तुम्हाला मला जन्म मिळाला, या ठिकाणी गेल्यानंतर कधी कधी भगवंताने सुद्धा कपाळाला हात लावला असं आपल्याला पाहिल्यानंतर, खरं कधी का माहितीये का, राजेसाहेबांनी का बरं कपाळाला हात लावला. अरे भल्या माणसा, ही चंदन तुला दिले होते, हे चंदन आता तू काय करायला पाहिजे होतं, चंदनाची बाग तोडली पाहिजे होती, एक चंदनाचं लाकूड रोज घेतलं पाहिजे होतं आणि या ठिकाणी परगावला बाजाराला जायला पाहिजे होतं, याच्यामधला जाणकार कोणीतरी बघायला पाहिजे होता. आणि तू काय कर, आता माहितीये का, त्यांनी सांगितलं एक चंदनाचं लाकूड तोड, परगावला जाय आणि या चंदनाची किंमत किती आहे हे विचार म्हणे जाऊन. यानं काय केलं माहितीये का, एक झाड तोडलं आणि परगावला गेला, जसं आहे तसंच घेऊन चंदनाचं झाड घेऊन गेला आणि विचारलं, त्या बाजारामध्ये एक जाणकार आला का चंदन, त्याच्यात बी जाणकार पाहिजे. आणि जाणकारानं बघितलं, अहो म्हणे हे चंदन मला 10,000 रुपयाला देतात. तो म्हटला 10,000ला, याला तर त्या ठिकाणी घामच आला 10,000ला. याला असं वाटलं ही चंदनाची किंमत अजूनही जास्त असली पाहिजे.
तो म्हटला 20,000 रुपये लागतील. याला व्यवहार माहिती नव्हता. 20,000 रुपये लागतील. आणि त्यानं बघितलं आणि 20,000ला चंदन दिलं. ते दिल्यानंतर घरी आला, आपलं कपाळाला हात लावत घरी आला आणि राजेसाहेबांना भेटला. राजेसाहेब म्हटलं, अरे काय झालं? म्हणे, राजेसाहेब, या चंदनाची बाग तुम्ही मला दिली, अतिशय सुंदर, पण काय झालं माहितीये का, या चंदनाची बाग मी वाया घातली. शेवटची 2च लाकडं उरली होती. किती? शेवटची किती लाकडं उरली होती? 2च लाकडं उरली होती. आणि 2 लाकडं उरली आता. आणि या 2 लाकडं उरल्यावर मला काय समजलं माहितीये का, अहो, या चंदनानं मी किती श्रीमंत झालो असतो आणि मी सक्षम झालो असतो, मला जंगलात लाकडं तोडायची गरज नसती. पण काय घडलं माहितीये का, मला हे चंदनाचे लाकडं समजले नाही, मला ही चंदनाची बाग समजली नाही. आपण सर्वांच्या चेहऱ्यावर मला स्मित हास्य दिसते. तुम्ही सर्वजण का हसताय माहितीये का? अरे लाकूड तोड्या वेड्या, तुला समजलं नाही का ती चंदनाची बाग होती. पण मला मिळालेला नरदेह, मी पण एक कोण आहे माहितीये का, लाकूड तोड्याचे. देवानं काय केलं मला माहितीये का, सुंदर अशी फुलांची बाग दिली. फुलांची बाग म्हणजे सुंदर असं जीवन दिलं, सुंदर असं आयुष्य दिलं. पण मी काय केलं माहितीये का, काय केलं हे आयुष्य, काय केलं? अहो, एक क्षणही तुमचा आयुष्यातला परत मिळणार नाही. पण मिळालेलं माझं सुंदर जे आयुष्य आहे ना, हे सुंदर आयुष्य मी काय केलं माहितीये का, या ठिकाणी मला त्या सुंदर आयुष्याची किंमत कळाली. किंमत कळाली का तुम्हाला? जसं त्या लाकूड तोड्याला त्याच्या चंदनाची किंमत कळाली मी, चंदनाच्या बागेची, तशी मला काय कळाली माहिती का, या मिळालेल्या सुंदर आयुष्याची किंमत कळाली. साधू संतांना किंमत कळाली. त्यांनी चंद्रसूर्य आशेपर्यंत कीर्ती केली आणि चंद्रसूर्य आशेपर्यंत कीर्ती केल्यानंतर त्यांच्या मागे जगद्गुरु तुकोबारायांनी फार सुंदर शब्द लिहिले. तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. या ठिकाणी उत्तम अशी कीर्ती या ठिकाणी उरणार आहे. जीवनातला एक क्षण तुम्हाला गेलेला परत मिळणार नाही. या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आयुष्य एक स्वप्नवत आहे, एक स्वप्नच आहे, एक मृगजळासारखं आहे. माझे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी मला संबोधित करतात की ज्ञान देव मनी पाहता पाहिले, ज्ञान देव मनी पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईन रया कौनाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, मृगजळ वद जाईन रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. या ठिकाणी मिळालेला नरदेह एक क्षणभंगूर आहे, एक क्षणासारखा आहे, अगदी मृगजळासारखा आहे. ते दिसतं पण नाही. या ठिकाणी मृगजळ दिसतं पण प्रत्यक्षात ते नाही. हे मृगजळासारखं तुमचं माझं आयुष्य आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मला मिळालेलं आयुष्य आहे ना, ते आयुष्य अतिशय क्षणभंगूर आहे, छोटं आहे. पण या ठिकाणी आपण जर बघितलं हे आयुष्य मला मिळालं, पण या ठिकाणी कळालं नाही. त्या फुलपाखराला कळालं. त्या फुलपाखराचं आयुष्य शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं 14 दिवसाचं असतं किंवा 4 दिवसाचं असतं, कधीतरी एकही दिवसाचं फुलपाखराचं आयुष्य असतं. पण ऐका ना, त्या फुलपाखराला बघितलं की मला काय वाटतं माहिती का, त्या फुलपाखराला बघतच राहावं वाटतं की नाही आपल्याला. फुलपाखरू बघितल्यावर सारखं असं वाटतं त्या फुलपाखराला, त्या फुलपाखराकडे सुंदर असं रंगीबेरंगी फुलपाखरू आणि त्याच्याकडे बघतच राहावं वाटतं. पण ऐका, तुम्हाला मला पाहिलं की माणसं काय करतात माहिती का, आपण या दरवाजाला आलो का माणसं ह्या दरवाजाला बाहेर निघतात. अरे माणसं काय म्हणते माहिती का, नको याची गाठ पडायला नको, लय आवड गिराईकी होईल. खरे भेटलं की तोटाच. खरे की नाही, माणसं काय करतात आपल्याला टाळतात आणि फुलपाखराला
आणि सद्गृहस्थांना, सद्पुरुषांना, साधू संतांना भेटण्यासाठी त्यांना उत्साह वाटतो. आणि आपल्याला भेटल्यानंतर काय होतं माहिती का, आपल्याला ते काय करतात माहिती का, आपल्याला टाळतात. त्या ठिकाणी ते टाळल्यानंतर काय होतं, या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी ते आपल्याला टाळतात. आपण जर बघितलं असं घडलं त्या ठिकाणी बरं का, आपण जर कोणाला भेटायला जरी गेलो, भेटायला बरं का, ऐका मी नेहमी सांगत असतो, आपण कोणाला भेटायला जरी गेलो तरी दुःख देत असतो बरं का. तरी काय घडलं, एक बाबा आजारी पडले बरं का, आणि आजारी पडल्यानंतर पित्राचे दिवस होते. पित्राचे दिवस असल्या कारणानं काय झालं, शेजारी पित्र होते आणि शेजारचे काय म्हटले माहिती का, आता कुठं लांब पितर करून शोधायचे, आपल्या शेजारी वयस्कर बाबा आहे. ऐका माता माऊल्यांनो, त्या ठिकाणी वयस्कर बाबा होते, त्यांनाच पित्रासाठी बोलून घेतलं. आणि मग ते बाबा आल्यानंतर त्यांनी जेवण केलं. जेवण केल्यानंतर बाबांचं वय झालेलं होतं, पचन संस्था त्रास देत होती आणि बाबांना ते काय झालं माहिती का, पचन झालं नाही. बाबा आजारी पडले. आजारी पडल्यानंतर आता बाबांची जी लेक होती ते लेकनं विचार केला, आता आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेलं पाहिजे. आणि ती काय केली माहिती का, भेटण्यासाठी आली. आणि भेटण्यासाठी आल्यानंतर काय केलं तिनं, तिच्या गल्लीमधल्या, तिच्या काही ज्या गल्लीतल्या ज्या माता मावल्या होत्या त्या सर्व त्या बाबांना भेटण्यासाठी आल्या. आता भेटण्यासाठी आल्यानंतर काय घडलं माहिती का, आता भेटायला माणसं आले म्हणजे ते लय आवड राहतं बरं का. बाबा भेटायला आल्यानंतर खूप आवड राहतं, कारण माणसं भेटायला येतात. आणि भेटायला आल्यानंतर ते मधल्या खोलीमध्ये बाबांना भेटले. आणि भेटल्यानंतर पुढच्या बैठकीमध्ये बसले. आणि बसल्यानंतर त्या माता माऊल्यांचा विषय सुरू झाला. माता माऊल्यांना काय विषय सुरू होतो त्या ठिकाणी. आणि मग त्या एक आजीबाई आलेल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये म्हटल्या बाबांना काय झालं, म्हणजे बाबांनी पित्राची खीर खाल्ली म्हणून बाबांची तब्येत बिघडली. असा विषय त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी बघितलं, अरे पित्राची खीर खाल्ली म्हणून त्यांची तब्येत बिघडली. आणि मग त्या आजीबाईंनी सांगितलं, आजीबाई म्हटल्या, अहो तुम्हाला सांगते, त्या माता माऊल्यांचं चर्चा चालू बरं का बैठकची रूममध्ये, ऐका लक्ष द्या. त्या म्हणू लागल्या, या खिरीचं काम लई अवघड. खरे खरे त्या माता माऊल्या म्हणतात खिरीचं काम लई अवघड. आता ते पेशंट होते बाबा, त्यांनी काय केलं, लगेच त्यांनी इकडं काम द्यायला सुरुवात केली. आता नेमकं खिरीचं काम अवघड म्हणजे काय विषय चालला. त्यांनी याच्यावरतीही त्या माता माऊल्या थांबल्या नाही. त्यांनी सांगितलं खिरीचं काम जाऊ द्या, पण पित्राच्या खिरीचं काम लई अवघड. मग त्या बाबांनी अजून इकडे काम दिले. पित्राच्या खिरीचं म्हणजे काय, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पित्राच्या खिरीचं म्हणजे काय. आणि मग त्यांनी विचार केला, या ठिकाणी पित्राच्या खिरीचं म्हणजे काय. त्या ठिकाणी त्या आजीबाई म्हटल्या, अहो मी सांगते म्हणे तुम्हाला, आमच्या गावाला पित्राची खीर खाली आणि त्या ठिकाणी माणूस फक्त 4च दिवस जगला. आता मला सांगा, ते आतमध्ये ते बाबा हे विषय ऐकत होते, त्या बाबांनी तर डोळे झाकून घेतले. खरे आपण ज्याला भेटायला जातो ना, त्याला भेटायला गेल्यानंतर काय करा माहितीये का, त्याला थोडीशी सद्भावना प्राप्त होईल, त्याला थोडासा आधार मिळेल. असं काहीतरी बोला. तुम्ही भेटायला गेले ना तर दुसरा विषय मांडीत जा. त्याला जो आजार आहे त्याला कशासाठी आपण भेटायला गेलो हा विषय कधीही तिथे मांडीत जाऊ नका तुम्ही. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी काय विषय बोलतात माहितीये का, आपण जर काय करतो माहितीये का, ज्याला खोकला येतो त्याला सफरचंद घेऊन जातो. आता तो कसा खाईल मला सांगा, त्याला कफ झाला, खोकला झाला, तो कसा सफरचंद खाईल. ज्याचं पोट दुखतं त्याला टोस घेऊन जातो, तो कसं काय ते टोस खाणार आहे, कसं काय मला तुम्ही सांगा. या ठिकाणी ज्याचा हात मोडला असेल, ज्याचा पाय मोडला असेल, आपण काय म्हणतो माहितीये का, ऐका आपण काय बोलतो माहितीये का, आमच्याही गावाला एक जणाचा हात मोडला होता, पाय मोडला होता, काही नाही ते 4-1 महिने जगले बरं का. आता मला सांगा ते पेशंट किती दिवस जगल, असं आपण बोललं पाहिजे का, त्याला आधार दिला पाहिजे, त्याला उभं केलं पाहिजे आपण की ऐका. म्हणजे तुमचं माझं भेटणंही कसं आहे माहितीये का, दुःखकारक आहे, आणि साधू संतांचं येणंही सुखकारक आहे. असं पुरुष येतात, महापुरुष येतात आणि काय करतात माहितीये का, तुम्हाला मला या ठिकाणी सद्मार्गाला जाऊन या ठिकाणी जाऊन सद्मार्गाला
महापुरुष त्या ठिकाणी लावतात. माझे या ठिकाणी स्वराज्याचे रक्षक माझे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी या मातीमध्ये जन्माला आले. पण ऐका ना, जन्माला आल्यानंतर माझे छत्रपती ज्या वेळेला हे जग सोडून चालले त्यावेळेला या ठिकाणी आपण जर बघितलं तर रायगडावरती कसं वातावरण आहे बघा. फार सुंदर चिंतनाचा विषय आहे. या ठिकाणी रायगडावरती अगदी शांततेचं वातावरण आहे. त्या ठिकाणी काही दिवस उरले राजांना आणि काही दिवस उरल्यानंतर माझ्या छत्रपतींनी काय केलं माहिती का? ऐका, शांतता राखा. या ठिकाणी माझ्या छत्रपतींनी काय केलं? माझ्या छत्रपतींना कळालं, खूप अंगात ताप भरला, आता माझं काही खरं नाही. छत्रपतींना कळल्यानंतर छत्रपतींनी काय केलं? सगळ्या स्वराज्यामधल्या मावळ्यांना बोलून घेतलं आणि माझे मावळे आहेत ना, सगळ्या मावळ्यांना मला भेटायचंय, एक वेळा डोळे भरून बघायचंय बरं का. ऐका, माझ्या छत्रपतीची कीर्ती या ठिकाणी सर्वांना डोळे बघून बघायचं आहे. राजांच्या शेवटच्या दिवशी सगळे मावळे त्या ठिकाणी आले. छत्रपतींनी बघितलं, सगळ्या मावळ्यांना डोळे भरून बघितलं. या ठिकाणी सगळ्या मावळ्यांनी छत्रपतींना डोळे भरून बघितलं. पण ऐका ना, या ठिकाणी माझे छत्रपती सगळ्या मावळ्यांना बघत होते आणि बघत असताना छत्रपतीच्याही डोळ्यात नकळत पाणी होतं, मावळ्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. छत्रपतींनी मनात विचार केला, अरे माझं स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझे दऱ्याखोऱ्यातील गाव वाड्या वस्त्यातील सगळे मावळे या ठिकाणी 18 पगड जातीतले मावळे या ठिकाणी धर्मातले मावळे जमा झाले. त्यांनी माझ्यासाठी प्राण दिलं आणि या स्वराज्यासाठी ते लढले आणि हे स्वराज्य निर्माण केलं. छत्रपतींच्याही डोळ्यात पाणी होतं, मावळ्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. अरे त्यांना एक वेळेस त्यांना बघायचं होतं की या मातीमध्ये जन्माला आलेला माझे छत्रपती डोळे भरून मला एकदा पाहू द्या. आणि छत्रपतींनाही, अरे हा माझे मावळे गोडकिंडीमध्ये असणारे बाजी प्रभू देशपांडे, बाजी प्रभू असतील, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी माझ्यासाठी शिवा काशीद मला म्हणाला, काय म्हणाला छत्रपती? मी या ठिकाणी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो, पण जाता जाता मी तुमचा पेहराव केला, मी छत्रपती बनलो, पण जाता जाता या ठिकाणी मी तुमचा वेश धारण केला, म्हणजे मी तुमच्या वेशामध्ये पेहरावामध्ये म्हणजे मी छत्रपती म्हणून या ठिकाणी जाणार आहे. माझा शिवा काशीद गेला. ऐका, या ठिकाणी बघितलं, अरे या ठिकाणी सगळे मावळे, एक एक मावळे या ठिकाणी मला माहिती देणारा बहिर्जी नाईक दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरला, किती रूपं त्याला घेतली. राजांच्या डोळ्यासमोर सगळं तरळत होतं, सगळं राजांच्या डोळ्यासमोर येत होतं. हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय? ऐका, या ठिकाणी असं सर्व तरळत होतं. या रायगडावरती छत्रपतींच्या मावळ्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. हे स्वराज्य स्थापन करून या ठिकाणी माझ्या छत्रपतींनी ज्या वेळेला अखेरचा श्वास घेतला तो दिवस या स्वराज्यासाठी, ऐका, काळा दिवस होता त्या ठिकाणी. पण माझ्या छत्रपतींनी काय केलं? अशी कीर्ती केली की चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुम्हाला मला माणसाचा जन्म मिळाला, पण ऐका ना, सुंदर असा जन्म मिळाला, पण जन्म मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगून जाईल. या ठिकाणी आपण जर बघितलं तर बघितल्यानंतर आपले जे मुलं आहेत त्या आपल्या मुलांना तुम्ही एक वेळेला कुठं एखाद्या ठिकाणी धबधब्यावर फिरायला घेऊन निघाले तरी चालेल, एखादे पर्यटन स्थळ नाही दाखवलं तरीही चालेल बरं का. थोडंसं तुम्ही शिक्षण घेताना थोडं शिक्षण कमीही कन्वर शिकवलं तरीही चालेल मुलांना. पण ऐका ना, मी तुम्हाला सांगून जाईल, या ठिकाणी एकदा तरी तुम्ही काय करा माहिती का? एकदा तरी तुम्ही ना आपल्या महापुरुषांचं चरित्र त्यांना ऐकवा. एकदा तरी तुम्ही आपल्या महापुरुषांनी केलेलं जे कार्य आहे
ते कार्य त्यांना सांगा नवे नवे. एक दिवस तुम्ही जाऊन त्यांना ते गड किल्ले दाखवा. अरे या मातीत हे मावळे जन्माला आले, या मातीत महापुरुष सगळे जन्माला आले, त्यामुळे महापुरुषांनी काय काय कार्य केलं एक दिवस आहे ना तुम्ही खरं तर त्यांना काय करा माहिती का, एक दिवस तुम्ही त्यांना दाखवा. खरे की नाही? पण आपण दाखवतो का हो? या ठिकाणी आपल्या देशाला आपण काय म्हणतो, भारत माता. खरे की नाही? जगात अनेक देश असतील तर त्यांना माता म्हणत नाही, पण माता कशाला म्हणतो माहितीये का, भारत माता. का बरं भारत माता म्हणतो माहितीये का, या माता माऊल्यांचे अनंत उपकार आहे. किती उपकार आहे? अनंत उपकार आहे त्या ठिकाणी. जुन्या काळ जर आपण बघितला तर जुन्या काळामध्ये माझ्या माता माऊल्या काय करायच्या माहितीये का, जुन्या काळामध्ये माझ्या माता माऊल्या माझी आई आजी सगळ्या लहान मुलांना सोबत घेऊन संध्याकाळची सांज वेळ झाली की सर्वांना काय सांगायचं माहितीये का, मुलांना काय करा, हात जोडा आणि त्या ठिकाणी काय करा माहितीये का, शुभं करोती कल्याणम म्हणायचं का नाही. या ठिकाणी शुभं करोती कल्याणम या ठिकाणी म्हणायच्या आणि त्या ठिकाणी शुभं करोती म्हटल्यानंतर त्या ठिकाणी या गडाला संस्कार लावण्याचं काम माझ्या माता माऊलींनी केलं. ऐका ना, पण या ठिकाणी अतिशय थोडी सेवा राहिली आपली, एक 10 ते 15 मिनिटं सेवा राहिली, संपुष्ट आणतो सेवा या ठिकाणी. पण ऐका, जाता जाता मी तुम्हाला सांगून जाईल, या माता माऊलींनी त्या ठिकाणी संस्कार लावले, शाळेमध्ये संस्कार लावले आणि शाळेमध्ये संस्कार लावल्यानंतर काय घडलं माहितीये का, शाळेमध्ये हे जुने जाणकार माणसं माझ्यासमोर बसलेले आहेत. त्यांच्या काळात शाळेमध्ये सुंदर सुंदर कविता होत्या, शिक्षक होते, त्यांनी संस्कार दिले. काय संस्कार दिले बाबा, काय कविता होत्या, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. माणसं झोपडीत राहायचे आणि काय करायचे माहितीये का, जमिनीवर पडावे, ताऱ्यांकडे पहावे आणि देवाचं काय करावं, गुणगान गावं, प्रभु नाम नित्य गावे आणि या झोपडीत माझ्या. आता काय झालं माहितीये का, सगळ्या सुविधा आल्या पण तुमच्या माझ्यापासून काय झालं माहितीये का, आनंद गेला, सुख गेलं. जुना काळ असा होता भूमीवरी पडावे, आता काय झालं माहितीये का, या ठिकाणी बगल्यामध्ये राहावे. खरे की नाही? फरचीवरी पडावे, स्लॅबकडे बघावे, मनक्यात गॅप पडावे. खरे की नाही? काय आताच्या कविता जर म्हटलं तर असंच झालंय ना जीवन तुमचं माझं. जुना काळ जर बघितला, ही जुनी जाणती माणसं एका वृक्षासारखी या गावामध्ये आहेत. हे वटवृक्ष आहेत, यांनी या गावाला सावली दिलेली आहे बरं का. ऐका, हे वटवृक्षासारखी माणसं आहेत या गावामध्ये. मी तुम्हाला सांगून जाईल, तुम्ही जर बघितलं तर जी चव चुलीवरच्या जेवणाला होती ती चव गॅसवरच्या जेवणाला आहे का, मला सांगा, आहे का? चुलीवरची चव जेवणाला होती ती गॅसवरती आहे का? नाही. मला सांगा, जे राजनातलं माठातलं पाणी आहे ते चव फ्रीज मधल्या बोटलला आहे का? पाण्याला आहे का चव? नाही चव बरं का. जी चव गावाला होती ती तुम्ही शहरात गेले, श्रीमंत झाले, पण तो आनंद काही राहिला नाही. राहिलाय का आनंद? खरे जे जुन्या काळात मित्र होते त्या नवीन काळात मित्र भेटले, पण तो आनंद राहिला का? नाही राहिला बरं का. जे जुन्या काळात तुम्ही कपडे परिधान करायचे, आता नवे नवे कपडे आहे लाखो रुपयाचे, पण तो आनंद राहिला नाही. आनंद राहिला का? नाही आनंद राहिला. या ठिकाणी आनंद या ठिकाणी राहिला नाही. जुने दिवस गेले. पण ऐका, या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल की ऐका, जुने दिवस होते, संध्याकाळची वेळ राहायची आणि त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं जायचं. मी तुम्हाला सांगून जाईल, देवाला निर्णय दिला, एक वेळा सगळे कामं बाजूला राहिले तरी चालेल, पण 5 मिनिटं 10 मिनिटं तरी देवाच्या नामस्मरणासाठी तुम्ही दिवसाला दिला पाहिजे बरं का, दिला पाहिजे. अहो, आयुष्य सुंदर आहे, आयुष्याकडे जीवनाकडे सुंदर बघा. या ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात की मला काय दे माहितीये का, सुंदर संध्याकाळ या ठिकाणी येते. काय दे? हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, देवा मला एक तरी
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे की तुम्ही सगळ्यांसाठी विचार केला पण माझ्या देहासाठी विचार करण्यासाठी एक संध्याकाळ अशी दे. ही संध्याकाळ सुंदर संध्याकाळ मला दे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल. या ठिकाणी या परिवाराचे वडील 1 वर्षापूर्वी गेले आणि हे बाबा गेल्यानंतर या परिवाराचा वटवृक्ष गेला. आणि ऐका, वटवृक्ष गेल्यानंतर या वटवृक्षाच्या सर्व फांद्या या ठिकाणी अतिशय मोठा हा गडाख पाटील परिवार चांदोरी या ठिकाणी या परिवाराच्या सर्व इष्ट अपेष्ट नातेवाईक या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला मला आई कळाली. या ठिकाणी आई आणि वडील हे जगातले सर्वात मोठे तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ऐका, तुम्ही जर ठरवलं तर घरातच पंढरपूर बनवू शकता. पण कसं भजन केलं तर घरात पंढरपूर बनल. पण ऐका ना, या ठिकाणी तुम्हाला घरात अयोध्या बनवायची असेल तर भावांमध्ये सुसंवाद साधला तर घरात अयोध्या त्या ठिकाणी तुम्ही बनवाल. या ठिकाणी हे बाबा गेले, या परिवाराचा बाप गेला. पण ऐका, एक 5 मिनिटं तुमचे घेतो या ठिकाणी आणि सेवा समाप्त करतो. तुम्हा सर्वांना घाई आहे, मला माहित आहे. तुम्ही सर्वजण कामधंद्याची माणसं आहेत. या ठिकाणी तुम्हा सर्वांना घाई आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक 5 मिनिटात बाप सांगतो आणि माझी सेवा समर्पित करतो. ऐका, या ठिकाणी आपण जर ऐकलं तर ती जुनी जाणती माणसं गावामधून गेली. ज्या दिवशी तुमच्या घरातील ऐका वयोवृद्ध माणूस आजी आजोबा निघून जातील त्या दिवशी काय होईल माहिती आहे का? या ठिकाणी माझी आजी होती बरं का, वयोवृद्ध आजी होती. त्या दिवसापर्यंत ज्या दिवशी आमच्या घरातली आजी ती गेली ना, त्या दिवशी आमच्या घराला कुठंतरी बाहेर आम्ही गेलो. त्या दिवशी काय झालं माहिती आहे का? घराला काय लागलं माहिती आहे का? कुलूप लागलं. त्या दिवशी घराला कुलूप लावावं लागलं. ही वयोवृद्ध जुनी जाणती माणसं जपा. या परिवारामधला बाप गेला. ऐका, या ठिकाणी आपल्याला कळालं, आई कळाली. आईचंही तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. आईच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकते नाही, पण बापाच्या ऋणातूनही आपण उतराई शकते नाही. आपण बघितलं त्या ठिकाणी, आपण देवकी मातेचं प्रेम बघितलं, पण त्या ठिकाणी वसुदेवानी काय केलं? त्या यमुना मातेला गळ्यापर्यंत पाणी आलं तरी आपल्या बालकृष्णाला सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी पोचवायचे हे काम माझ्या कोणी केलं माहिती का? वसुदेवजींनी केलं. वसुदेवजी एक बाप होते. हनुमंतराय सूर्याला धरायला गेले त्यावेळेला आपल्या बापानं वानरराजांनी काय केलं? स्वतःवर आघात सहन केला. अहो प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, कौशल्या माता गेल्या नाही. कौशल्या मातेला दुःख झालं, पण माझे दशरथ राजांनी काय केलं? राम राम म्हणता काय केला? प्राण सोडला. मी तुम्हाला कशासाठी सांगतोय? या ठिकाणी राम राम म्हणता प्राण सोडला. या परिवाराचा बाप गेला. या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल. या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन सोहळा ठरला आणि वैकुंठ गमन सोहळा ठरल्यानंतर तुकोबराय म्हटले, मला सदैव वैकुंठाला जायचं आहे. तुकोबरायांनी सगळ्या पंचक्रोशीला सांगितलं, गावाला सांगितलं, पण आपल्या लेकीला तुकोबरायांनी सांगितलं नाही. सर्वांनी सांगितलं, अहो तुकोबराय, तुमच्या लेकीला का बरं बोलवलं नाही? तुकोबरायांनी सांगितलं, माझ्या लेकीचं कोमल हृदय आहे. माझ्या लेकीला मी या ठिकाणी माझं अवतार कार्य संपलेलं मला सहन होणार नाही. अहो तिला, माझ्या लेकीला मी बोलवणार नाही. त्याच गावाला काही भाजीपाला विकणारी जी माता माऊली होती, ती माता माऊली ते गंगावेला जायची आणि त्या भागीरथीच्या गावाला दर गुरुवारी जायची, भाजीपाला विकायची. आणि विकल्यानंतर ती काय करायची? ती भागीरथी त्या माता माऊलीला विचारायची की माझा बाबांची तब्येत कशी आहे, माझे बाबा कसे आहेत हे विचारायची. आणि त्या ठिकाणी विचारत असताना एक दिवस असं घडलं, तू उभं आहे, झालं 5 मिनिटं राहिलं प्रवचन, आता 1-2 मिनिटं थांबवायचं लगेच. आता या ठिकाणी मला माहिती आहे सर्वांना घाई आहे. ऐका, या ठिकाणी काय घडलं? तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले, आपल्या भागीरथीला बोलवलं नाही आणि त्या ठिकाणी बोलवलं नाही. आणि पुढच्या वेळेस त्या ठिकाणी ही माता माऊली ते माळी विकण्यासाठी भागीरथीच्या गावाला गेली दिहूवरून. आणि गेल्यानंतर विचारलं त्या ठिकाणी की आपले
बाबा माझे बाबा तुकोबराय त्यांची तब्येत कशी आहे काय आहे. त्यावेळेला त्या माता माऊलीला खूप दुःख झालं. तिला असं वाटलं या लेकराला कसं सांगावं की तुझे बाबा आता या ठिकाणी राहिले नाही, ते सदैव वैकुंठाला गेले. त्या माता माऊलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या आणि विचारता विचारता सांगितलं तुझे बाबा या ठिकाणी राहिले नाही, ते सदैव वैकुंठाला गेले. त्यावेळेला माझ्या भागीरथी रडायला लागली. बाबा बाबा असा टाव फोडला. टाव फोडल्यानंतर भागीरथी रडते आहे, सर्व रडत आहे. बापासाठी जगद्गुरु तुकोबरायांची कन्या भागीरथी रडती आहे, सगळे भक्त आहे. तिला कशाचंही भान राहिलं नाही. आणि असं घडलं वैकुंठामध्ये ऐका साधू संतांनी याचं चरित्र लिहिलं, त्याचे प्रमाणही आपल्याकडे आहेत. वैकुंठामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची समाधी हल्ली. आपल्या लेकरासाठी आपल्या मुलीसाठी जगद्गुरु तुकोबरायांची समाधी हल्ली वैकुंठामध्ये. आणि समाधी हल्ल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं भगवंताला त्या ठिकाणी मला जावं लागल. मी संताजी महाराजांसाठी गेलो, विठोबारायांसाठी याच ठिकाणी गेलो, पण माझी कन्या भागीरथीसाठी मला जावं लागलं या ठिकाणी. आता या ठिकाणी माझं बाळ मला बाबा बाबा आवाज देते. माझे संत जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी माझ्या वैकुंठाला गेल्यानंतर त्यांची कन्या भागीरथीसाठी वैकुंठावरून परत आले. भागीरथी रडती आहे. त्या ठिकाणी तिला संसाराचंही भान राहिलं नाही, सर्व समजवताय. आणि जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी येऊन आणि त्या ठिकाणी आकांत भागीरथीने केला. भागीरथी करी धावा बाबा गेले कवन्या गावा. या ठिकाणी बाबा कोणत्या गावाला गेले माझे, परत काय येत नाही. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल, कितीही मुलं असले, एखादा बाप गेला पण त्याची कन्या आल्याशिवाय त्या घरी गेल्यानंतर रडायचा आवाज येणार नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि त्या ठिकाणी भागीरथी रडते. तुकोबराय त्या ठिकाणी आल्यानंतर आवाज दिला, बाळा बाळा मी त्या ठिकाणी आलोय, रडू नको. आणि तिने बघितलं बाबा तुम्ही आले, माझे बाबा आले, माझे वडील आले. आणि वडील त्या ठिकाणी आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, त्या ठिकाणी त्या लेकीला आपल्या माहेरचं कोणी आलं तर ती काय करते माहिती आहे का, तिला खूप आनंद होतो. आज बाबा आले. बाबा आल्यानंतर बाबा तुम्हाला काय करू, चहा देऊ, नाश्ता करू, काय करू. तुकोबरायांनी सांगितलं मी सदैव वैकुंठाला गेलो, तुला भेटण्यासाठी आलो बाळा, तू काही करू नको, मला वेळ फार कमी आहे, मला पुन्हा वैकुंठाला जायचं आहे. त्यावेळेला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कन्येनं काय केलं, घाईत काय बनवायचं तर त्या ठिकाणी काय बनवायचं मला सांगा, शेवया बनवल्या. शेवया बनवल्यानंतर मी इतका फास्ट का बोलतोय तुम्हाला कळालं असेल की या ठिकाणी आता वेळ आपली संपुष्टात आलेली आहे. त्या ठिकाणी काय झालं तर त्या ठिकाणी शेवया बनवल्या. आणि शेवया बनवल्यानंतर घरात माझ्या भागीरथीच्या काय होतं माहिती का, दूध नव्हतं. दूध बघितलं, दूध नव्हतं. त्या ठिकाणी माझ्या भागीरथीनं काय केलं, दुधाचा तांब्या घेतला. तांब्या घेतल्यानंतर त्या गावामध्ये फिरायला लागली. फिरत असताना प्रत्येक ठिकाणी दूध मागितलं, कुठेही दूध मिळालं नाही बरं का, कुणीही दूध दिलं नाही. प्रत्येक जण मला माझ्याकडे दूध नाही, दूध नाही, दूध मिळालं नाही. माझ्या बाबा आले माझ्या घरी, माझ्या बाबांना मी नुसते शिवाया कशा देऊ असा विचार भागीरथी करायला लागली. पण ऐकताना या ठिकाणी विचार करत असताना विचार करू लागली. आणि त्या ठिकाणी ती भागीरथी विचार करत असताना काय करू मी आता त्या ठिकाणी. आणि घरी आली. घरी आल्यानंतर त्या भागीरथीनं काय केलं माहिती आहे का, घरी येताना तुकोबरायांना हा तांब्या बरं का, हा तांब्या काय केलं माहिती आहे का, असा तांब्या लपवल्यानंतर तुकोबरायांना कळालं भागीरथी तू कुठे गेली होती. बाबा तुम्हाला कसं सांगायचं, ती लेक त्या ठिकाणी आपल्या बाबाला आपले सुखदुःख सांगत नाही. आणि त्या ठिकाणी सुखदुःख सांगत नाही. त्या ठिकाणी भागीरथीनं सांगितलं नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं बाळा मी दूध घेऊन येतो. तुकोबराय गेले. त्या ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये गावातल्या त्या ठिकाणी काय केलं, साधू संतांनी प्रमाण दिलं, येल्लेश्वराशी पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. त्या ठिकाणी नंदीचं दूध माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी काढिलं. नंदीचं निर्जीव जो नंदी आहे त्या नंदीला थाप मारली आणि तो सजीव झाला. आपल्या लेकीसाठी नंदीचं दूध काढलं आणि दूध शेवया खाल्या. आणि आपल्या लेकरासाठी जगद्गुरु तुकोबराय पुन्हा वैकुंठाला निघून गेले. हे मी तुम्हाला कायसाठी सांगतोय की या ठिकाणी या परिवाराचा बाप निघून गेला. 1 वर्षापूर्वी कैलासवासी बाबूराव मुरलीधर धडाक पाटील ही बाबा आपल्याला 1 वर्षापूर्वी या ठिकाणी सोडून गेले.
त्यांच्या वर्षासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ऐका, या परिवारामध्ये सर्व श्री संपत मुरलीधर गडाख पाटील भाऊ, श्री शिवाजी मुरलीधर गडाख पाटील भाऊ, श्री रामराव मुरलीधर गडाख पाटील भाऊ, श्री तानाजी बाबूराव गडाख मुलगा, श्री प्रकाश साहेबराव गडाख पुतण्या, श्री विलास साहेबराव गडाख पुतण्या, श्रीमती शिनाबाई केशवराव भंडारे मुलगी, सौ विमल बाळासाहेब भंडारे मुलगी, सौ सरला शंकरराव आहेर मुलगी, सौ कुसुम केशवराव भालेराव मुलगी, श्रीमती निर्मला बाळासाहेब गडाख सून, श्री संदीप तानाजी गडाख नातू, श्री सागर बाबासाहेब आहेर नातू. आणि या ठिकाणी ज्यांच्या अनुषंगानं ही प्रवचन रूपी सेवा मला मिळाली असे आमचे परममित्र परमस्नेही अतिशय कष्टाळू कर्तबगार आणि असे आमचे मित्र दीपक बाळासाहेब गडाख. या दीपक भाऊंच्या अनुषंगानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी मला योग आला. दीपक भाऊंचं आमचं अतिशय प्रेम, अशी मैत्री अनेक दिवसापासून आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी दिली. त्यांचा आणि तुमच्या सर्व परिवाराचा मी सदैव ऋणी राहील. या ठिकाणी या परिवारातील समस्त गडाख पाटील परिवार आणि समस्त चांदोरी ग्रामस्थ या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी या वर्षश्राद्धासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात. या ठिकाणी ही जी सेवा झालेली सेवा कैलासवासी बाबूराव मुरलीधर गडाख या बाबांच्या चरणावरती या ठिकाणी हे पुष्प अर्पण करतो. माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणावरती हे पुष्प या ठिकाणी अर्पण करतो. या ठिकाणी ऐका, माणसं निघून जातात पण ते माणसं आठवणी रूपानं त्यांच्या स्मरणानं या ठिकाणी राहतात. तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमाची उडे कीर्ती मागे. उत्तम अशी कीर्ती या ठिकाणी उडत असते. या परिवारातून फार मोठा हा परिवार आहे. या परिवारातून बाबांचं जाणं झालं. कीर्ती रूपानं गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. फक्त कीर्ती रूपानं माणसं या ठिकाणी शिल्लक राहतात. या परिवारानं त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी समर्पित केली. ही झालेली सेवा माझ्या सद्गुरुनाथांच्या पंढरीश पांडुरंगाच्या, विष्णुमाऊली ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि आपलं जवळील तीर्थक्षेत्र या ठिकाणी माझे संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणावरती हे पुष्प अर्पण करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित केली बाबांच्या अनुषंगानं. जर कुणाला श्रद्धांजली पण बोलायचं असेल तर या ठिकाणी कुणी बोलू शकतं. बोलायचं आहे का कुणाला? आता बाबूदादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संतोष महाराज झोमान कुर्णलीकर यांनी अतिशय उत्कृष्ट अशी प्रवचन रूपी सेवा दिली. प्रथमतः मी असं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. बाबूदादा जवळजवळ 97 वर्षाची आयुष्यामध्ये साधी राहणी, अति उच्च विचारसरणी असे एक गृहस्थ, पांढरा शर्ट, हाफ शर्ट, धोतरावर माझ्या माहितीप्रमाणे निफाड तालुक्यात पहिलाच व्यक्ती असेल शेवटपर्यंत हाफ शर्ट आणि ते पण धोतरावर एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली, त्यांचा चिरंजीव तानाजी बाबूराव गडाख, त्याचप्रमाणे 3 भाऊ, नातू, पंतू, पुतणे असा मोठा परिवार या ठिकाणी ते सोडून गेले. त्यांच्या धर्मपत्नीला जवळजवळ 2-4 वर्ष झाले, त्या पण त्यांना सोडून गेल्या. मी वैयक्तिक आमच्या गडाख कुटुंबियाच्या वतीने तसेच जमलेले सर्व आप्तस्वकीय, त्याचप्रमाणे चांदोरी ग्रामस्थ, सर्व संस्था
यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने संतोष महाराजांचं पण अभिनंदन करतो. झालेली सर्व सेवा ही बाबूराव दादांच्या चरणी समर्पित करून आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय राहे जे खळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता सदा कल्पतरुचारव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापईन ते सर्वाई सदा सजन सोयरे ओतू किंबहुना सरसुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय ओवावेजी हे थमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती 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 हरि ओम शांती शांती शांती.